पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषद 4 आणि 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोट्यवधी मनाला स्पर्श करणारं मन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या महत्त्वपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद 4 आणि 5 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी अरब अमेरिकन विद्यापीठाचे डॉक्टर ऐमान युसुफ हे विशेष पाहुणे असणार आहेत। कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेत 4 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचार या विषयावर डॉक्टर विजय खरे मांडणी करणार आहेत। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीवादी, मानवी हक्क आणि मानवी स्वातंत्र्यासाठी विषयक विचार या विषयावर डॉक्टर सुमित म्हस्कर, भदंत धम्मनाग, डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर वैशाली प्रधान आदी मांडणी करणार आहेत। दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबर रोजी आंबेडकरवादी प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन, शिक्षण आणि आर्थिक न्याय या विषयावर प्रशांत रणदिवे, डॉक्टर त्रिनाथ, डॉक्टर प्रशांत बनसोडे सविस्तर मांडणी करणार आहेत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता एक चळवळ, मूक नायक ते प्रबुद्ध भारत या विषयावर डॉक्टर राजेंद्र गोणारकर, डॉक्टर रवींद्र चिंचोळकर विषयाची मांडणी करणार आहेत। 4 डिसेंबर रोजी सायंकाळी डॉक्टर जयभीम शिंदे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप 5 डिसेंबर रोजी होणार आहे। यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। यावेळी अमेरिका येथील टेक्सास विद्यापीठातील डॉक्टर स्कॉट स्ट्राउट हे मार्गदर्शन करणार आहेत। 4 आणि 5 डिसेंबर गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जागतिक संदर्भ या महत्त्वपूर्ण विषयावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिषदेसाठी PM उषा, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून 3 लाखाचं अनुदान, तसंच आपल्या विद्यापीठातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे सुद्धा 3 लाखाचं अनुदान या परिषदेला प्राप्त झालेलं आहे। या परिषदेमध्ये ही परिषद घेण्याचं जे काही नियोजन जे आहे ते करत असताना जे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे काही संशोधक जे आहेत त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम केलेले जे काही लोक आहेत, साधारणपणे 5 ते 6 आंतरराष्ट्रीय रिसोर्स पर्सन, संसाधन व्यक्ती या परिषदेसाठी उपस्थित राहतील। त्याच्याशिवाय 400 पेक्षा जास्त विविध तज्ञ जे आहेत हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। साधारणपणे 200 पेक्षा जास्त या परिषदेमध्ये सादर केले जातील। हे करत असताना या परिषदेचं उद्घाटन जे आहे ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, लेखक, संसदपटू, देशाच्या राज्यसभेचे माजी सदस्य म्हणजे खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन जे आहे ते 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक शास्त्र संकुलाच्या सभागृहामध्ये पार पाडणार। या पत्रकार परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर तेजस्विनी कांबळे, प्राध्यापक सागर राठोड, डॉक्टर अंबादास भास्के, प्राध्यापक विठ्ठल एडके उपस्थित होते।